is process costing, joint product and byproduct. First, we will see the point that is joint products. In many industries, the manufacture of main product is accompanied by manufacture of some additional commodities. जे मेन प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर काही ॲडिशनल कमोडिटीज यूज करून एक दुसरा प्रोडक्ट जे आहे बनवलं जातं. प्लस एका वेळेला सायमल्टेनियसली दोन्ही प्रोडक्ट जे आहेत हे प्रोड्यूस होतात, तयार केली जातात. These additional commodities may be treated as joint product or byproducts. Joint product refers to a group of individual products which are having significant relevant sales value. जॉईंट प्रोडक्ट जो आहे जे मेन प्रोडक्ट आहे त्याच्याच बरोबरीने एक दुसरा एक प्रोडक्ट तिथे तयार केलं जातं, त्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेतले जातात. Joint product refers to the group of individual products which having significant relevant sales value. त्याची सेल्स व्हॅल्यू जे मेन प्रोडक्ट आहे त्याच्याच बरोबरीने आहे. Features of joint product. These products cannot be produced separately. जॉईंट प्रोडक्ट जे आहेत हे सेपरेटली प्रोड्यूस केले जात नाही, तर जे मेन प्रोडक्ट आहेत त्याच्याच बरोबरीने प्रोड्यूस केले जातात. These products are produced simultaneously from the common process and common raw material. जे मेन प्रोडक्ट आहे तर ते बनवण्यासाठी ते प्रोड्यूस करण्यासाठी जे रॉ मटेरियल यूज केलं जाते किंवा ज्या प्रोसेस मधून ते प्रोडक्ट जाते सेम त्याच प्रोसेसमधून ते त्याच्याबरोबरचं जे जॉईंट प्रोडक्ट आहे ते सुद्धा त्याच प्रोसेसमधून जाते आणि त्याच्यासाठी सुद्धा जे रॉ मटेरियल लागते हे त्या मेन प्रोडक्टच आहे. मॅम येस, तुमचा आवाज क्लिअर नाही येते. ओके. हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? Yes. हा येतोय Yes. येतोय. आपण फीचर्स ऑफ जॉईंट प्रोडक्ट जे आहेत हे बघूया. सी फर्स्ट फीचर इज दिस प्रोडक्ट्स कॅनॉट बी प्रोड्यूस सेपरेटली. जॉईंट प्रोडक्ट जे आहेत हे सेपरेटली प्रोड्यूस केले जात नाही. दे आर प्रोड्यूस सायमल्टेनियसली विथ द मेन प्रोडक्ट. मेन प्रोडक्टच्या बरोबरीनेच ते प्रोडक्ट जे आहेत हे प्रोड्यूस केले जातात. सेकंड इज दीज प्रोडक्ट्स आर प्रोड्यूस सायमल्टेनियसली फ्रॉम द कॉमन प्रोसेस अँड कॉमन रॉ मटेरियल. मेन प्रोडक्टचं जे काही रॉ मटेरियल आहे आणि ते प्रोडक्ट ज्या ज्या प्रोसेसमधून पास होत आहेत पुढे जात आहेत तर सेम तेच रॉ मटेरियल यूज करून आणि त्याच प्रोसेस फॉलो करून जॉईंट प्रोडक्ट जे आहे ते त्याच्या बरोबरीने प्रोड्यूस केलं जातं. म्हणजे तिथे कोणतीही वेगळी प्रोसेस नाही, तर त्याच प्रोसेसमधून तेच रॉ मटेरियल यूज करून सायमल्टेनियसली दोन्ही प्रोडक्ट्स जे आहेत ते प्रोड्यूस केले जातात. These products can carry almost equal economic importance. दोन्ही प्रोडक्टचं जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे ऑलमोस्ट इक्वल आहे. For example, in the process of refining oil, joint products are motor spirit, kerosene, fuel oil, lubricating oil, wax, tar, etc. जेव्हा ऑइल रिफायनिंग केलं जातं तर त्याच्यासोबत काही जॉईंट प्रोडक्ट्स आहेत जे प्रोड्यूस होतात. त्यामध्ये काय काय येईल तर मोटर स्पिरिट, देन केरोसिन, फ्युअल ऑइल, lubricating ऑइल, वॅक्स, टार. ऑइल रिफायनिंग करता ऑइल रिफायनिंग ही मेन प्रोसेस आहे. मग तीच प्रोसेस फॉलो करून त्यातलंच रॉ मटेरियल यूज करून हे सगळे जे जॉईंट प्रोडक्ट्स आहेत हे सायमल्टेनियसली प्रोड्यूस केले जातात आणि त्यांनाही तेवढेच इक्वल इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे जेवढं मेन प्रोसेसला किंवा मेन प्रोडक्टला आहे तेवढंच. पॉईंट लक्षात आलाय? येस मॅम. Yes. Let's see what is byproduct. Byproduct. These are the sellable or usable incidentally produced in addition to the main product. मेन प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी रॉ मटेरियल यूज केलेलं आहे आणि त्याची जी प्रोसेस आहे तर ते प्रोडक्ट त्या त्या प्रोसेसमधून पास केलं गेलेलं आहे आणि ते प्रोडक्ट त्या प्रोसेसमधून जात असताना इन्सिडेंटली एखादा दुसरं प्रोडक्ट तयार झालेलं आहे. इथे ते मुद्दाम बनवलेलं नाही, ते मेन प्रोडक्ट बरोबर ते मेन प्रोडक्ट तयार करताना दुसरं प्रोडक्ट तयार झालेलं आहे. फीचर्स ऑफ बाय प्रोडक्ट. These products cannot be produced separately. त्या बाय प्रोडक्टचं मेन फीचर आहे की हे काही सेपरेटली तयार केलं जात नाही.
ते तयार होऊन जातं. मीन्स जे मेन प्रोडक्ट आहे जर एखादं जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ती एकच प्रोडक्ट जे आहे प्रोड्यूस करते, तर ते प्रोडक्ट प्रोड्यूस करता करता एखादं त्याच्यासोबतच दुसरं प्रोडक्ट तयार झालेलं आहे, इन्सिडेंटली ते प्रोड्यूस झालं, मुद्दाम तिथे प्रोड्यूस केलेलं नाही. These products emerge in the process of manufacturing the main product. These products have a sale value which is comparatively lower than the main product. तर जे बाय प्रोडक्ट्स आहेत की जे मेन प्रोडक्ट प्रोड्यूस होताना तयार झालेले आहेत, अशा प्रोडक्ट्सनी मेन प्रोडक्ट एवढी सेलेबल व्हॅल्यू नाही, त्याच्यापेक्षा लोअर व्हॅल्यू आहे. सो सेम व्हॅल्यू ऑफ दिस बाय प्रोडक्ट इज लोअर दॅन द मेन प्रोडक्ट. मेन प्रोडक्टला जेवढी सेल व्हॅल्यू आहे तेवढी बाय प्रोडक्टला नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. फॉर एक्झाम्पल, शुगर फॅक्टरी, शुगर इज मेन प्रोडक्ट. जिथे शुगरचं प्रोडक्शन, शुगर जी बनवली जाते, शुगर केन पासून शुगर बनवली जाते, मेन प्रोडक्ट काय आहे, शुगर आहे. ते साखर, शुगर ही बनवत असताना बगॅस अँड मोलॅसेस आर बाय प्रोडक्ट. शुगरचं मॅन्युफॅक्चरिंग होत असताना, शुगर बनवली जात असताना, प्रोडक्शन घेत असताना बगॅस अँड मोलॅसेस हे बाय प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत. शुगरपेक्षा या दोन्ही बाय प्रोडक्ट्सच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, यांची जी काही सेलेबल व्हॅल्यू आहे ही कमी आहे. बगॅसेस मीन्स काय म्हणू शकतो आपण, ऊसाचं जे ऊस सगळ्यांना माहिती आहे, शुगर केन. हॅलो. Yes, ma'am. Yes. शुगर केन, ऊस माहिती आहे का सगळ्यांना, बघितलाय का सगळ्यांनी? Yes. बगॅस मीन्स ते जो ऊस असतो त्याचं जे चिपाड म्हणू शकतो आपण, तर ते तिथे प्रोड्यूस होतं. आता हे काही आपण मुद्दाम तयार करत नाही, बट शुगर तयार होत असताना ते तयार होऊन जातं. दॅन मोलॅसेस मीन्स ऊस जो आहे किंवा जो शुगर केन आहे, तर त्याची काकवी तयार होते. मीन्स त्याचं जे डार्क ज्यूस आहे, डार्क ब्राऊन ज्यूस तिथे तयार होतो. हा मुद्दाम केला जात नाही, पण शुगर बनवत असताना तो होतो. आणि हे दोन्ही जे बाय प्रोडक्ट्स आहेत त्यांना शुगर एवढी सेलेबल व्हॅल्यू नाही आहे, त्यांची जी व्हॅल्यू ही कम्पॅरेटिव्हली लोअर आहे. मेन प्रोडक्ट इथे शुगर आहे, त्यामुळे त्याची जी इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे ही जास्त आहे. बाय प्रोडक्ट आणि जॉईंट प्रोडक्ट यामध्ये मेन डिफरन्स काय आहे, तर जॉईंट प्रोडक्ट जे आहे त्या जॉईंट प्रोडक्ट दोन्ही जे प्रोडक्ट्स आहेत, मेन प्रोडक्ट आणि जॉईंट प्रोडक्ट दोन्ही बनवण्यासाठी एफर्ट्स घेतले जातात. एक सायमल्टेनियसली दोन्ही प्रोडक्ट प्रोड्यूस केली जातात. वेरॅज बाय प्रोडक्ट्स जे आहेत, बाय प्रोडक्ट मध्ये मेन जे प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर दुसरे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचे जे बाय प्रोडक्ट्स हे तयार होऊन जातात, त्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेतले जात नाही. आणि बाय प्रोडक्ट्सचे व्हॅल्यू जी आहे ही मेन प्रोडक्टपेक्षा कम्पॅरेटिव्हली लोअर आहे. वेरॅज जॉईंट प्रोडक्ट जे आहेत, जॉईंट प्रोडक्ट, मेन प्रोडक्ट ॲज वेल एज जॉईंट प्रोडक्ट दोघांचीही जी त्याचं जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे दोघांचंही सेम आहे, इक्वल. बाय प्रोडक्ट अँड जॉईंट प्रोडक्ट हे दोन पॉईंट समजलेत का सगळ्यांना? Yes. Yes. Yes, ma'am. So let's see the distinction between joint product and byproduct. Value. Joint product equal value. जे joint product आहे त्यातला मेन प्रोडक्ट आणि जॉईंट प्रोडक्ट दोघांनाही व्हॅल्यू इक्वल आहे. वेरॅज बाय प्रोडक्ट रिलेटिव्हली स्मॉलर व्हॅल्यू. जे मेन प्रोडक्ट आहे, मेन प्रोडक्ट पेक्षा बाय प्रोडक्टची व्हॅल्यू जी आहे लोअर आहे, कमी आहे, स्मॉलर. नेक्स्ट, जॉईंट प्रोडक्ट प्रोडक्शन प्रोड्यूस्ड सायमल्टेनियसली. जॉईंट प्रोडक्ट हे जे आहे हे मेन प्रोडक्ट बरोबर सायमल्टेनियसली प्रोड्यूस केलं जातं. Whereas byproduct emerge incidentally in manufacturing process. म्हणजे जे मेन प्रोडक्ट आहे, मेन प्रोडक्शन जे घेतलं जातं त्याच्यासोबत हे इन्सिडेंटली प्रोडक्ट तयार होऊन जातात. दॅट इज काही स्पेशल एफर्ट्स घेतले जात नाहीत. इमर्ज इन्सिडेंटली इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. इथला जो थेअरी पॉइंट आहे हा इथे कम्प्लीट झालाय. There is a practical problem, calculation of total cost on the basis of weight. The following data have been extracted from the books of Messrs East India Coal Company Limited,
joint products, benzol, sulfate of ammonia gas, then yield in none of recovered products per ton coal. इथे काही अमाउंट्स आपल्याला दिसतात. Price of coal is rupees 80 per ton. Direct labor and overhead cost of point of split of 40 rupees and 60 respectively per ton of coal. अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट बनवायचं आहे. कॅल्क्युलेट मटेरियल labor overhead and total cost of each product on the basis of weight. आपल्याला स्टेटमेंट प्रिपेअर इथे करायचं आहे. स्क्रीन विजिबल आहे का सगळं? Yes. Yes. त्या स्टेटमेंटमध्ये काय काय कॉलम्स येतात तर प्रोडक्ट्स. प्रॉब्लेममध्ये जेवढे काही प्रोडक्ट्स ते दिलेले आहेत प्रोडक्ट्स एका कॉलममध्ये आपल्याला घ्यायचे. देन यील्ड पर टन केजीज. जेवढे अमाउंट दिलेत यील्ड पर टन केजीज त्याला एका कॉलममध्ये घ्यायचे. नेक्स्ट इज पर्सेंटेज ऑफ टोटल यील्ड. पर्सेंटेज ऑफ टोटल यील्डचा एक कॉलम बनवायचा. नेक्स्ट अपोर्शनमेंट ऑफ कॉस्ट. अपोर्शनमेंट ऑफ कॉस्ट मध्ये मटेरियल लेबर ओव्हरहेड अँड टोटल कॉस्ट. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं तर मटेरियल लेबर अँड ओव्हरहेड कॉस्ट अँड टोटल कॉस्ट. त्याच्यामध्ये 4 कॉलम्स आहेत इथे. फर्स्ट ॲज इट इज आपण जे प्रोडक्ट्स आहेत ते इथे मेन्शन करून घेतलेत. सी कोक with their values 1420, then coal bar 120, benzol 82, then sulfate of ammonia 26, then gas 412, and त्यांचे टोटल आहे 2000 येते. As it is, just products आपण रेकॉर्ड करून घेतले and yield per ton kgs रेकॉर्ड करून घेतले. Now we have to find out the percentage of total yield. The percentage of total yield जे आहे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ते कसं फाइंड आउट करायचं? तर इथे कोक 1420 ते दिसते. The total yield per ton kgs आहे. डिवाइड करायचंय and percentage is 200 ने मल्टिप्लाय करायचं. कॅल्क्युलेट करून अमाउंट किती येते 1420 divided by 200 2000 sorry into 100. Answer is 71. आपण कॅल्क्युलेशन मध्ये काय केलं तर फर्स्ट जे अमाउंट दिसते yield per ton in kgs 1420 त्याला टोटल yield per ton kgs जे इथे टोटल दिलेली आहे त्या टोटलने डिवाइड केलंय 1420 ला आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं सो 100 ने मल्टिप्लाय केलं. सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करून बाकीचे सुद्धा अमाउंट जे आहे ते फाइंड आउट करून घ्यायचे आहेत.
120 120 डिवाइडेड करायचं आहे 2000 and multiply करायचं आहे 100. Then you will get this amount 120 divided by 2000 into 100. You will get percentage of total yield. सेम प्रोसेस करून इथे बाकीच्या सगळ्या अमाऊंट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. बेंझॉल सुद्धा 22 डिवायडेड बाय 2000 into 100. Next is, say in the problem, the price of coal is rupees 80 per ton. Price of coal means material जे आहे, materialचे total किती येते? 80. Then direct labor and overhead cost, the point of split of are rupees 40 and 60. Means direct labor हे 40 rupees आहे and overhead cost 60 rupees. So ते आपण जे columns केलेले आहेत material, labor and overhead, त्याच्या इथे त्यांचे टोटल जे आहे ते आपण रेकॉर्ड करून घेऊया. त्यांचे डायरेक्टली आपल्याला अमाऊंट दिलेले आहे. जस्ट आपल्याला त्याचं ॲलोकेशन करायचं आहे. सो प्राइस ऑफ coal is rupees 80. मटेरियल जे आहे 80 रुपीज आहे. सो मटेरियल is 80. Direct labor rupees 40 and overhead cost 60. टोटल इथे घेतलेली आहे आपल्याला इथे अप्रोर्शनमेंट ऑफ कॉस्ट मध्ये then coal tar, benzol, sulfate, ammonia, gas सगळ्यांचे आपल्याला अमाऊंट जे इथे फाइंड आउट करायचे. टोटल कॉस्ट इथे 80 प्लस 40 प्लस 60 यांची टोटल जे हे आपल्याला घ्यायचे. तर इथे मटेरियल, तर हे मटेरियल कसं फाइंड आउट करायचं, तर इथे पर्सेंटेज ऑफ टोटल यील्ड जे आपण फाइंड आउट केलेले आहे 71, त्या 71 ने टोटल मटेरियल दिसतंय मटेरियल 80, 80 ला रुपीज 80 ला मल्टिप्लाय करायचे आणि डिवाइड करायचं 100 ने. And you will get the material. कॅल्क्युलेशन करा किती अमाऊंट येते. $71 into 80 divided by 100. मटेरियल इथे मिळणार 56.80. सेम प्रोसेस सुद्धा याच्यासाठी फॉलो करायचे. 6 divided by 100. Same process 1.1 साठी सुद्धा 1.1 80 divided by 100. 0.88. Sulfate ammonia साठी सुद्धा same process.
1.04. ही प्रोसेस लक्षात आली का सगळ्यांच्या? Yes. जस्ट इथे आपण काय केलं, जे पर्सेंटेज ऑफ टोटल यील्ड आहे 71, इथे जे टोटल इथे मटेरियल दिसतंय 80 रुपीज, त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे, डिवाइड केलंय 100. मटेरियल आपण फाइंड आउट झालं. जेवढे अमाऊंट इथे दिले जस्ट फक्त आपल्याला त्याचं ॲलोकेशन करायचं आहे इथे. दॅट्स इट. मटेरियल कॉलम लक्षात आलाय का सगळ्यांच्या? Yes. लेबर कॉलम सुद्धा इथे फाइंड आउट करायचं आहे. लेबर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेबर इथे कसं फाइंड आउट करणार, तर जे इथे मटेरियल आपल्याला आलेलं आहे 56.8, 56.8 मल्टिप्लाय करायचं 40 ने, डिवाइड करायचं 80 ने. Then you will get the labor. So 56.8 into 40. जे आन्सर येईल त्याला डिवाइड करायचे ₹80 ने. आपल्याला आन्सर मिळेल. सेम प्रोसेस सेकंड गोल टार साठी सुद्धा 4.8 into 40 divided by 80. Same process benzol साठी सुद्धा. आपण बाकीची जी प्रोसेस आहे ती पण सेम तशीच केलेली आहे. फर्स्ट आपण इथे लेबर कसं फाइंड आउट केलं 56.8 into 40 divided by 80. 28.4 आन्सर. 4.8 into 40 divided by 80. Then you will get this answer. Same process तशीच follow केली. So 0.88 into 40 divided by 80. And you will get this answer. 0.24. Same process लक्षात आली. लेबर कॉलम आपण कसं फाइंड आउट केलं? Yes. Yes. याला थर्ड कॉलम जो आहे फाइंड आउट करून घ्यायचा आहे ओव्हरहेड्स. सेम प्रोसेसने आपल्याला तो सुद्धा फाइंड आउट करायचा आहे 28.4. इथे 28.4 मिळाले. 60 ने मल्टिप्लाय करायचे, डिवाइड करायचे 40 ने. then you will get overhead. 28.4 into 60 divided by 40. Next 2.4 multiply by 60 and divided by 40. सेम प्रोसेसने ओव्हरहेडचा कॉलम सुद्धा आपल्याला कंप्लीट करायचा आहे.
ओव्हरहेड कॉलम सुद्धा आपण तसाच फाइंड आउट करून घेतला पुढचा. आता टोटल कॉस्ट कॉलम आहे. टोटल कॉस्ट मध्ये सगळ्यांची आपल्याला टोटल घ्यायची, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेडची. मटेरियल प्लस लेबर प्लस ओव्हरहेड या तिघांची टोटल जी आहे आउटर कॉलम इथे टोटल कॉस्ट कॉलमला घ्यायची. 56.8 प्लस 28.4 प्लस 42.6 टोटल कॉस्ट जी आहे आपल्याला त्यांची जी टोटल आहे टोटल कॉस्टला रेकॉर्ड करायची. ते कॉस्ट जे आहे ते तुम्हाला दिलेले आहे इथे. जस्ट आपल्याला त्यांचं अपॉर्शनमेंट जे आहे करायचं होतं. प्रॉब्लेम लक्षात आलाय का सगळ्यांच्या? टोटल कॉस्ट मध्ये ते जस्ट टोटल करायचं. Yes. Yes. त्यातला एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला पण सेम प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे, तो एकदा सॉल्व्ह करून बघा. एक्झरसाइज मधला आय गेस घेतला इथे एक सॉल्व्ह एक्झाम्पल आहे, ते पण सॉल्व्ह करून बघा तुम्ही.